सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या मोबाईलचा फ्लॅशलाइट ऑन करावा। पक्षाच्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, या व्यासपीठावरती उपस्थित डॉक्टर रमेश गजबे, कुशल मेश्राम, जिल्हा प्रभारी जे आहेत भगवानजी बोंडे, संयोजक पूर्व अरविंद कांदेकर, त्याच्याच बरोबर हमराज उके, भटक्या विमुक्तांचे असणारे नेते डॉक्टर अविनाश नन्ने, भैयाजी ओबीसी नेते लांबट, मुस्लिम नेते शाबीर पठाण, राजू लोखंडे, त्याच्याच बरोबर गोंदिया जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष सतीशजी बनसोडे, भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष ज्यांनी या ठिकाणी धनपाल गडबायलेजी, युवा ज्यांनी या सभेमध्ये असणारा योगदान दिले असे असणारे युवा आघाडीचे असणारे दीपक जनबंधू, अश्विनी डोंगरेजी, सुनीताताई टेंभुर्णे, किरणताई फुले, तनुजाताई नागदिवे, सुमिलाताई पटेल आणि सोनिया डोंगरेजी उपस्थित या ठिकाणी विनोदजी मेश्राम, राजू भाऊ राऊलकर, डीजी रंगारी, बालाजी गजबिये, कैलाश इजकापे, बीबी मेश्राम, दिनेश पंचबाई आणि या ठिकाणचे असणारे बोरकर, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, भंडारा गोंदिया जिल्हा हा जर म्हटला तर वैनगंगेचा असणारा प्रकल्प लोकांच्या डोळ्यासमोर येतो आणि तिथल्या झालेल्या भ्रष्टाचाराचा सुद्धा आलाखा आपल्या समोर येतो। नागपूरच्या हायकोर्टामध्ये या भ्रष्टाचाराची असणारी जी काही याचिका दाखल करण्यात आली त्यामध्ये 70,000 कोटीचा घोटाळा 70,000 कोटीचा घोटाळा झाला म्हणून सांगण्यात आलं। ज्यांच्या कालावधीमध्ये हा घोटाळा झाला असे असणारे अजित पवार, झाला न झाला अजून सिद्ध झाला नाही, परंतु जे घोटाळ्याच्या विरोधात आहेत असं सांगत होते। दिल्लीमध्ये ज्यांनी अण्णा हजारेला उपोषणाला बसवलं, भारतीय जनता पक्षाने RSSने ज्यांना उपोषणाला बसवलं, अशाच असणाऱ्या पक्षाने ज्या मंत्र्यांच्या कालावधीमध्ये घोटाळा झाला अशा असणाऱ्या अजित पवारांना पक्षामध्ये घेतलं हे आपण असणारा लक्षात घ्या। आणि उद्याच्या प्रचारामध्ये असणाऱ्या प्रचारामध्ये नुसत्या नैतिकतेच्या गप्पा मारत त्या ठिकाणी चालणार आहेत।
की आम्ही नैतिकतेचे मालक आहोत. तुम्ही जर नैतिकतेचे मालक आहात तर मग ज्या मंत्र्याच्या कालावधीमध्ये घोटाळा झाला त्या मंत्र्याला तुम्ही असताना तुमच्या आघाडीमध्ये कसं गेलं याचा असताना खुलासा करा. याचा खुलासा करा. आज त्या वैंगणगेवरचा असणारा गोशीकूटचा प्रकल्प त्याच्यामध्ये झालेला असणारा हा घोटाळा, हा जर घोटाळा झाला नसता तर नुसती सिंचनाची सोय झाली नसती. नुसती सिंचनाची सोय झाली नसती तर भंडारा गोंदियामध्ये जो भोई आणि दिवर समाज या ठिकाणी राहतो, या जलसंपदाच्या व्यवस्थेमध्ये त्याच्यात नव्याने सोसायट्या उभ्या राहिल्या असत्या. आज 300 सोसायट्या आहेत, 700 सोसायट्या उभ्या राहिल्या. हे मासेमारी करणाऱ्यांच्या सोसायट्या उभ्या राहिल्या असतात. आणि या जिल्ह्याच्या व्यवस्थेला एक आर्थिक कायापालट झाली असती अशी परिस्थिती आहे. ही आर्थिक कायापालट झाली असती. एक दारिद्र्यामध्ये कसं बसं आपलं असणारं जीवन जगतोय अशा असणाऱ्या समूहाला शासनाने एक नवं जीवदान दिलं असतं आणि आर्थिक प्रगतीला लावलं असतं, हे आपण लक्षात घ्या. पण हे व्यापारी सरकार आहे. हे नफा तोटा बघणारं असणारं सरकार. ज्या समूहाचा व्यवसाय होता, भोई दिवर समाजाचा असणारा हा व्यवसाय त्याच्याकडे राहणार नाही म्हणून मध्यंतरी तलाव जी आहेत खाजगी मालकाला, खाजगीकरणाला विकायला सुरुवात केली. ऑक्शन मध्ये विकायला सुरुवात केली. लिलाव करायला त्या ठिकाणी सुरुवात केली. उद्याचा असताना खासदार हा निवडून देताना आपण पाहिलं पाहिजे की या जिल्ह्यामधला मासेमारीचा व्यवसाय हा 1000 कोटीच्या घरापर्यंत जाऊ शकतो, हे आपण असताना लक्षात घ्या. 1000 कोटीचा व्यवसाय होऊ शकतो. त्याला फक्त आधुनिकतेची गरज आहे आणि त्या आधुनिकतेसाठी इथे मत्स्य व्यवसाय करणारी संस्था, इन्स्टिट्यूशन उभी केली पाहिजे, हे आपण लक्षात घ्या. मित्रो, एकाचा व्यवसाय काढायचा, दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचा आणि त्याला पुन्हा बर्बाद करायचं, अशा रीतीचं जे धोरण या शासनाचं चाललेलं आहे, हे थांबवायचं असेल तर शासनामध्ये बसलेला RSS BJP याला सत्तेवर उतरावं लागेल आणि त्याला आपण उतरल्याशिवाय या जिल्ह्याचा विकास होणार नाही, हे आपण असताना लक्षात घ्या. हा धानाचा इलाका आहे. हा धानाचा इलाका आहे. बाजूलाच तेलंगणा आहे.
त्या तेलंगणामध्ये तेलंगणा सरकारने दिलेल्या हमी भावाला किंवा छत्तीसगड आहे, छत्तीसगड मध्ये छत्तीसगड सरकारने दिलेल्या हमी भाव तिथलं सरकार धान विकत घेऊ शकतं, तिथलं सरकार धान विकत घेऊ शकतं. तर मग महाराष्ट्राचं सरकार हा पूर्व विदर्भ आणि कोकण या दोन विभागापुरतं धान जिथं पिकतं त्या छत्तीसगड आणि तेलंगणाचं धोरण का स्वीकारू शकत नाही? का स्वीकारू शकत नाही? त्यांना जर शक्य आहे तर महाराष्ट्राला का शक्य नाही? त्यांच्याकडे आर्थिक शहर नाही, मुंबई सारखं आर्थिक शहर नाही की जिथं खोऱ्यानं पैसा आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खोऱ्यानं पैसा आहे. ती अवस्था छत्तीसगडची नाही, ती अवस्था तेलंगणाची नाही. आणि त्या राज्यांना शक्य होत आहे, महाराष्ट्राला का शक्य होत नाही? आणि इथे नेमका जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित राहतो, बांधिलकीचा प्रश्न उपस्थित राहतो. तुम्ही ज्याला निवडून दिलंय, तुम्ही ज्याला निवडून दिलंय त्याची बांधिलकी इथल्या कास्तकाराशी आहे की त्याची बांधिलकी इथल्या साऱ्या राईस मिल ओनरची आहे? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्याची बांधिलकी, निवडून दिलेल्या माणसाची बांधिलकी ही जर कास्तकाराची असती तर त्यांनी छत्तीसगड आणि तेलंगणा सारखा भाव इथल्या साऱ्या धानाला दिला असता आणि त्यालाही एक हमी त्या ठिकाणी दिली असती. परंतु यांची बांधिलकी राईस मिलची मालकाची असल्यामुळे, राईस मिलच्या मालकाची असल्यामुळे धान स्वस्त कसा मिळेल, पडेल भावात कसा मिळेल, हीच धोरण त्या ठिकाणी चाललेलं आहे, हे लक्षात घ्या. मग ते काँग्रेसचं असेल किंवा भारतीय जनता पक्षाचं असेल, काँग्रेसचं असेल, भारतीय जनता पक्षाचं असेल, आम्ही सभागृहामध्ये आवाज उठवला, हा डिंडोरा फक्त पिटवायचा, पण मंत्रिमंडळामध्ये असताना हमी भावाचा कायदा करायचा नाही हे पाप कोणाला येऊन सांगायचं नाही. तो दिल्लीचा शेतकरी आजही आंदोलन करतोय, आजही रस्त्यावरती बसलेला आहे. त्याची मागणी काय आहे? त्याची मागणी हीच आहे की जे तेलंगणाला शक्य आहे, जे छत्तीसगडला शक्य आहे, त्या संदर्भातला कायदा करण्यात यावा. की तुम्ही असणारा कृषी आयोगामार्फत, तुम्ही असणारा कृषी आयोगामार्फत जे भाव जाहीर करताय, जे भाव जाहीर करताय, त्याच भावाने व्यापाऱ्याने विकत घेतला पाहिजे. त्याच भावामध्ये व्यापाऱ्याने विकत घेतला पाहिजे. हा कायदा करा. आणि व्यापारी त्या भावाने विकत घेत नसेल तर त्याच कायद्यामध्ये त्याला जेलमध्ये पाठवण्याची तरतूद त्या ठिकाणी करा.
त्याला जेलमध्ये पाठवण्याची तरतूद करा. व्यापारी मला भेटतात आणि सांगतात, प्रकाशराव तुम्ही आम्हाला कशाला जेलमध्ये पाठवताय? कायदा झाला तर आम्ही अंमल करू, आम्हाला व्यापार करायचा आहे. आम्हाला व्यापार करायचा आहे, आम्ही व्यापार करू. जो भाव असेल त्या भावामध्ये आम्ही विकत घेऊ. आणि मग इथल्या असणाऱ्या राज्यकर्त्याला आपण विचारलं पाहिजे की जर व्यापारी तयार असेल तर तुम्ही कायदा का करत नाही, याचा खुलासा पहिल्यांदा असताना करा. मित्रो, ज्याला निवडून तुम्ही दिलेला आहे त्याची बांधिलकी तुमच्याशी आहे, मतदाराशी आहे की इथल्या असणाऱ्या व्यापाऱ्याशी. त्या व्यापाऱ्याला मी म्हटलं, भला तुम्ही माझ्यासमोर म्हणताय की कायदा करा, आम्ही असणारा अंमलबजावणी करू, पण म्हटलं मी तुम्हाला असणारा विचारतो, इलेक्शन मध्ये तुम्ही निवडून आलेल्याला मदत केली की नाही एवढं सांगा. ते म्हटले मदत कशाला, हिस्सेदारी मागतो, आम्ही हिस्साही देऊन टाकतो. आता निवडून गेलेल्या माणसाला हिस्सा मिळणार असेल, लुटीमधला हिस्सा मिळणार असेल, तो कायदा कशाला करेल? त्याला बसल्या बसल्या लूट मिळते, त्याला बसल्या बसल्या लूट मिळते. आणि बसल्या बसल्या लूट मिळत असल्यामुळे तो कायदा करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. अशा असणाऱ्या निवडून दिलेल्या उमेदवाराला आपण बदलला पाहिजे. पाणी गढूळ झालेलं आहे, पिता येत नाही, त्यावेळेस ते पाणी आपण फेकून देतो. तसंच या आमदार खासदाराला आता फेकून देण्याची वेळ आलेली आहे. रेखाताईंनी पत्रकारांचा उल्लेख केला. ते आम्हाला एकच प्रश्न विचारतात, तुम्ही किती जागा मागितल्या? मी त्यांना असताना म्हणत असतो की तुम्ही पोलीस खात्याचं काम करताय का हे पहिल्यांदा सांगा. की तुम्हाला कोणीतरी वकील पत्र दिलंय तेवढं तरी सांगा. काय चाललंय या बातम्या तुम्हाला द्यायच्या, काय चाललं त्याच्या बातम्या देत नाहीयेत. जे चाललंय ते मी आपल्याला सारं मानतो. काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये 10 जागांवरनं भांडणं चाललेली आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी यांची 5 जागेंवरनं भांडणं चाललेली आहेत. म्हणजे 48 जागांपैकी 15 जागेंवरती यांची भांडणं चाललेली आहेत. पंधरा जागेंवरती भांडणं चाललेली आहेत. आणि दर दिवशी गेल्या 4 दिवस वर्तमानपत्र, टीव्ही सगळे चाललेले आहेत की वंचित बहुजन आघाडीने त्यांनी किती जागा मागितल्यात हेच कळत नाहीत. ते बाहेर पडणार आहेत की काय अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली. मी आपल्याला असं सांगतो की आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही. आमच्याशी चर्चा कधी सुरुवात होईल, त्यांची भांडणं संपल्यानंतर. आता त्यांचीच भांडणं सुरुवात नाही झाली तर आमच्याशी चर्चा काय होणार आहे? जे 2.5 वर्ष चर्चा करू शकले नाहीत आणि 48 जागा वाटू शकले नाहीत, त्यांना आम्ही असताना म्हणतोय
की 12 मार्चला ते 16 मार्च पर्यंत आचारसंहिता चालू आहे. 12 मार्च पासून किंवा 16 मार्च पर्यंत या दरम्यान आचारसंहिता चालू होईल. आजची तारीख काय? किती दिवस शिल्लक राहिले? आता यांचं भांडण मिटलं नाही तर मग काय? मी अपेक्षा करतोय की यांचं भांडण मिटेल आणि आमच्या बरोबर चर्चेला बसतील. यांचं भांडण मिटलं नाही तरी हे वर्तमानपत्रातून सांगतात की आम्ही वंचितला बोलवले ना, आम्ही जातो, त्यांनी दिलेली कॉफी पितो आणि आम्ही त्यांना विचारतो तुमचं भांडण संपलं का? ते म्हटलं नाही, पुढच्या मीटिंग मध्ये आपण बोलू. आम्ही म्हणतो पुढच्या मीटिंग मध्ये येतो. आणि म्हणून मित्रो, आपला लढा हा असणारा मोदींच्या विरोधातला लढा आहे. आपला लढा हा आरएसएसच्या विरोधातला आहे. आपला लढा हा असणारा बीजेपीच्या विरोधात आहे. का? ते आता काही नवीन स्लोगन निघालेलं आहे ना मोदीचं. काय स्लोगन आहे? 400 पार. अजून एक निघालेलं आहे. काय आहे? कसली गॅरंटी? मोदीची गॅरंटी एक त्यांनी केली. मी इथल्या असणाऱ्या सनातन हिंदूवाल्यांना विचारतोय, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. सनातन हिंदूवाले जे आहेत त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत की 1950 ते 2014 या 70 वर्षाच्या 74 वर्षाच्या कालावधीमध्ये या देशामधले फक्त 7,200 कुटुंब की ज्यांची मालमत्ता 50 कोटीच्या वरती आहे, अशानी नागरिकत्व सोडून परदेशात गेले. 7,200 कुटुंब. पण सनातन हिंदुत्ववाद्यांनो, तुमच्या कालावधीमध्ये 2014 पासून ते 2024 पर्यंत, हे माझे आकडे नाही आहेत, या सरकारने राज्यसभेमध्ये दिलेले आकडे आहेत. इथला खासदार जो आहे त्याला आवाहन करतो, हे खोटे आहेत म्हणून त्यांनी उद्याचं स्टेटमेंट काढावं. सरकारच म्हणतंय की ज्यांची संपत्ती 50 कोटी आणि त्याच्या वरती आहे, ज्यांची संपत्ती 50 कोटी आणि त्याच्या वरती आहे, असे 24 लाख कुटुंब, असे 24 लाख कुटुंब की जे हिंदू आहेत, या देशाचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशाचं नागरिकत्व गेलं, अशी असणारी परिस्थिती. सनातनवादन तुम्ही म्हणताय की हे हिंदूंचं सरकार आहे, आणि मग या हिंदूंच्या सरकारमध्ये 24 लाख हिंदू कुटुंब 2014 ते 2024 या कालावधीमध्ये नागरिकत्व सोडून बाहेर निघून गेले, अशी असणारी परिस्थिती. तुम्हाला ह्याच्याबद्दल लाल शरम वाटत नाही? कुठच्या तोंडाने आणि ताटपाण्याने भारतीय जनता पक्षाला मत द्या म्हणून तुम्ही सांगणार?
मी इथल्या व्यापाऱ्यांना सांगतोय आणि आगाह करतोय, तुम्ही आता पैसे देताय, मतही देताय. तुम्ही या भारतीय जनता पक्षाच्या RSSच्या सरकारला पैसे देताय, मत देताय. इलेक्शन होऊ जाऊ द्या, पुन्हा हे सरकार येऊ द्या, तुमच्या दारी ईडी आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. जे 24 लाख कुटुंब गेली, जे 24 लाख कुटुंबाने नागरिकत्व सोडलं आणि बाहेर गेले, त्याचं कारण ते म्हटले आमच्या बापदाद्याची इज्जत आम्हाला मातीमध्ये मिळवायची नाही. आमची बापदाद्याची हिंमत इज्जत जी आहे ती मातीमध्ये मिळवायची नाही. ही कमवलेली इज्जत आमची जशीच्या तशी राहिली पाहिजे, म्हणून आम्ही नागरिकत्व सोडून चाललो. इथल्या व्यापारी वर्गाला मी असताना विचारतो, उद्या तुमच्या दारामध्ये ईडी आली तर माझं आव्हान आहे, कृपा करून आत्महत्या करू नका, त्याला फेस करा. आणि उद्याची ईडी तुमच्या दारामध्ये यायची नसेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष RSSच्या सरकारच्या विरोधी मतदान द्या, तरच ईडी तुमच्या दारावरती येणारी थांबणार. गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 ते 7 लाख लोकांवरती असताना ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत. आपल्या पुढे फक्त राजकीय लोकांच्या नावं येतात, याच्या झालं त्याच्या झालं, पण जो उद्योजक आहे त्याच्या घरावरती धाडी पडल्या, त्याच्या आपल्याला बातम्या येत नाही. मी भारतीय जनता पक्षात नरेंद्र मोदी यांना असताना विचारतो, 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जेवढ्या धाडी घातल्या त्याच्यापैकी एकाला पुरावा सादर करून कोर्टाने शिक्षा दिली आहे असं एक तरी उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी असताना दाखवा. एक उदाहरण तुम्ही असताना दाखवा. याला एक काही उदाहरण दाखवता येणार नाहीये. ज्या घोषित आणीबाणी आम्ही असताना जी म्हणतोय, या धाडीची असणारी आणीबाणी आहे. भीतीचं असणारं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. तुम्ही मोदीच्या विरोधात म्हटला तर आतमध्ये, अरे लेखा तू पंतप्रधान झालास कशाला? तुला काय मी बोलवलं नव्हतं? तू या देशाचा मालक नाहीयेस. निवडून गेलेला प्रत्येक माणूस हा या मतदाराचा नोकर आहे, हे असताना लक्षात घ्या. आम्ही तुम्हाला राज्य करायला दिलेलं आहे, देश विकायला दिलेला नाहीये. धाडी घालायच्या असतील घालायचा अधिकार दिलेला आहे, पण काढल्यानंतर त्याला आतमध्ये घालण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्याचं नाव आणि त्याचं प्रेस्टीज संपवण्यासाठी तुम्हाला अधिकार त्या ठिकाणी दिलेला नाही. मित्रो, आणि ह्याच्या कारवाईच्या विरोधात तुम्ही बोललात तर मोदीच्या विरोधात बोललात म्हणून तुम्हाला जेल. मी एका सभेमध्ये असताना म्हटलं, पोलीसवाल्यांनो याद राखा, ज्याला आतमध्ये घालण्याचा अधिकार नाही त्याला तुम्ही जर आतमध्ये घातलाय आणि उद्याची सत्ता पलट झाली तर तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही, एवढं लक्षात घ्या. कारण का सुप्रीम कोर्टाने म्हटले, तुम्हाला जर असणाऱ्या सत्ताधाऱ्याने, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की तुम्हाला असणाऱ्या सत्ताधाऱ्याने चुकीचं काम करायला लावलं असेल
तर फाईलवरती नोंद करा की हे चुकीचं काम करायला लावलेलं आहे, मी त्याच्याशी सहमत नाही, परंतु हुकमेचा ताबेदार आहे, अधिकारी आहे, अंमल करावं लागतं आणि म्हणून मी असताना अंमल केला, ती नोट केली असेल तर तुमची सुटका आहे, नसेल तर कोर्टाने म्हटलंय तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल, एवढं असताना लक्षात घ्या. आणि म्हणून मित्रो, हा संघर्षाचा काळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. मोदी हा असणारा रिंग मास्टर आहे. त्याला असं वाटलं की हे एकत्र येऊन मी जिंकू शकतो, तर हे एकत्र येतील. मोदीला असं वाटलं की हे वेगळे राहिले पाहिजेत तर मी जिंकतो, तर हे वेगळे होतील अशी असणारी परिस्थिती आहे. धमक नाही आणि हिंमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मित्रो, मी जाता जाता आपल्याला एवढंच सांगणार आहे की हा लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे. आणि म्हणून हा लढा यशस्वी करायचा असेल तर फुले शाहू आंबेडकर या चळवळीचा असणारा जो बेनिफिशरी आहे, जो लाभार्थी आहे, हा डॉक्टर झालेला, इंजिनियर झालेला, व्यवसायामध्ये लागलेला किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये लागलेला, या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की उद्याची असणारी ही व्यवस्था, उद्याची असणारी ही व्यवस्था आपल्याला टिकवायची असेल, ज्या स्वातंत्र्यामध्ये आपण जगलो ती उद्याची पिढी जगली पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या खिशाला पहिल्यांदा चाट द्या. ज्यांनी पक्षाला डोनेशन दिलं त्या सगळ्यांचं मी सारं जाहीर आभार या ठिकाणी मानतो. जाहीर आव्हान या ठिकाणी मानतो. आणि या सगळ्या लाभार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी या इलेक्शन फक्त उमेदवार आणि पक्ष लढेल एवढाच पुरता मर्यादित नाही. तुम्ही जे लाभार्थी आहात याचं कारण की तुमच्या वाडवडिलांनी त्याग केला, लढा केला आणि मिळवलं. तुम्हाला आता जतन करायचं आहे. बाबासाहेब जे म्हणाले होते की मी रथ इथपर्यंत आणलेला आहे, तुम्हाला पुढे घेऊन जाता येत नसेल तरी चालेल, पण हा मागे जाणार नाही हे असताना लक्षात घ्या. आणि म्हणून हा जो लाभार्थी आहे, या लाभार्थ्याला माझं असणारं आव्हान आहात की तुम्ही असणारा या संविधानातले पहिले लाभार्थी आहात. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये या प्रत्येक लाभार्थ्याने 10,000 रुपये खर्च केले पाहिजेत हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी 10,000 रुपये खर्च केले पाहिजेत. उद्या बिर्ला देईल, टाटा देईल किंवा इथला असणारा अडाणी सुद्धा देईल. टाटानी दिलं, बिर्लानी दिलं, अडाणी दिलं, आम्ही त्यांचे गुलाम झालो. आम्हाला तुमची भाषा बोलता येणार नाही, आम्हाला त्यांचीच भाषा बोलावी लागेल. आम्हाला त्यांचीच भाषा त्या ठिकाणी बोलावी लागेल. आणि ते होऊ द्यायचं नसेल, ते होऊ द्यायचं नसेल तर ह्या लाभार्थ्याने आपल्या खिशातले 10,000 रुपये खर्च केले पाहिजेत.
इलेक्शनच्या दरम्यान खर्च केले पाहिजेत. आणि निलेश विश्वकर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे की एकाच 5 प्रत्येक फुले शाहू आंबेडकरी मतदार जो आहे, या प्रत्येक फुले शाहू आंबेडकरी मतदाराने 5 मतं आपल्या बरोबर जमा केले पाहिजेत, गोळा केले पाहिजेत. आणि हा लाभार्थ्यांचा असणारा जो 10,000चा हिस्सा आहे तो त्याच्यासाठी खर्च होईल अशी अपेक्षा मी या लाभार्थ्यांकडून त्या ठिकाणी बाळगतो. मित्रो, हा राजकीय लढा नाहीये, हा सत्तेचा लढा नाहीये. हा लढा उद्याच्या पिढीचा अधिकार शाबूत ठेवण्याचा लढा आहे. सनातनाचं म्हणणं आपण ऐकतोय की आम्हाला मनुस्मृतीचं राज्य पाहिजे, आणि आम्ही असणारं म्हणतोय की आम्हाला फुले शाहू आंबेडकरवाद्यांचं असणारं राज्य पाहिजे. लढ्याच्या दिशा निश्चित झालेल्या आहेत. सनातन आणि RSS BJP यांना मनुवाद आणायचा आहे आणि आपल्याला फुले शाहू आंबेडकर वाद हा टिकवायचा आहे. हा लढा या दिशेने चाललेला आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे, जे जे स्वतःला असणारा फुले शाहू आंबेडकरवादी म्हणतात, विजय आपल्या बाजूने खेचायचा असेल तर या लढाईमध्ये उतरलं पाहिजे, हे आपण असणारा लक्षात घ्या. विजय मिळवायचा असेल आणि उद्याच्या असणाऱ्या पिढीला जे आरक्षण आहे ते मिळालं पाहिजे, शिक्षण हे मिळालं पाहिजे, नोकऱ्या या मिळाल्या पाहिजेत, या देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये त्याचा हिस्सा पाहिजे. हे जर आपल्याला टिकवायचं असेल तर या लढ्यामध्ये उतरावंच लागेल, हे आपण लक्षात घ्या. हा मी मागाशी जसं म्हटलं की जो उमेदवार येईल किंवा पक्ष आहे त्यांचा सत्तेचा लढा नाही, तर हा अधिकार टिकवण्याचा लढा आहे, हे आपण असताना लक्षात घ्या. आणि म्हणून मतदान हे महत्वाचं आहे. मतदान हे महत्वाचं आहे. हा लढा मतदानातून त्या ठिकाणी लढला जाणार आहे. आणि म्हणून मगाशी मी म्हणालो की आम्ही सगळेजण एकत्र लढला ह्याच्यासाठी प्रयत्न करणार, शेवटपर्यंत प्रयत्न करणार, शेवटपर्यंत आम्ही असायला प्रयत्न करणार आहोत. पण ते शक्य झालं नाही तर मायूस व्हायचं नाहीये. ताकद गळल्यासारखं व्हायचं नाही. ज्यांना आपण बरोबर घेतोय, काही जणांना बीजेपीने हकललंय म्हणून ते वेगळे गेलेले आहेत, काही जणांना जेलमध्ये जायची भीती आहे म्हणून ते आपल्या बरोबर आहेत. त्यांचा अजेंडा त्यांच्याकडे, आपला अजेंडा आपल्याकडे आहे. या दोन्ही अजेंड्यांमधले एक गोष्ट कॉमन आहे, समान आहे, आणि ती म्हणजे त्यांनाही भारतीय जनता पक्ष RSSचं सरकार नको आहे आणि आपल्यालाही भारतीय जनता पक्ष RSSचं सरकार नको आहे. हा समान मुद्दा असल्यामुळे आपण असणारा एकत्र येतो. युती व्हावी म्हणून आपण असणारा, युती व्हावी म्हणून आपण असणारा प्रयत्न करतो आणि शेवटपर्यंत आपण प्रयत्न करणार. नाही झाली तरी हा लढा आपल्याला लढावा, आणि तो लढायला आपण सज्ज राहा. हा लढा लढायला आपण सज्ज राहा. व्यापारी काय म्हणतोय मला माहिती आहे, मी माझं बोललेलो नाही, तोच मला असणारा सांगतो की एखाद्या वाघाला
माणसाचं रक्त लागलं की तो जनावराची शिकार करत नाही तर तो माणसाची शिकार करतो, अशी असणारी परिस्थिती आहे. तो जनावराची शिकार करत नाही, माणसाची शिकार करतो. त्याच पद्धतीने तू असताना म्हणतोय की नरेंद्र मोदी आणि बीजेपी यांच्या सरकारला भीती, रेड आणि दहशत याचा चटका बसलेला आहे. आणि ते वापरल्याशिवाय राहणार नाहीत. ते आमच्यावरती सुद्धा वापरतील आणि म्हणून आम्ही सुद्धा यांच्या विरोधात जाणार आहोत. ज्याला सायलेंट वेव्ह आपण असं म्हणतोय. लोकांच्या मनामध्ये आहे, धाड पडून बोलत नाही. आपण फकीर असल्यामुळे धाड पडण्याचा प्रश्न नाही, म्हणून उघड आपण टीका करतोय, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून उद्याची परिस्थिती काही झाली तरी आपण खुणगाठ या ठिकाणी बांधली पाहिजे की भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये, गडचिरोली मतदारसंघामध्ये, चंद्रपूरच्या मतदारसंघामध्ये, रामटेकच्या मतदारसंघामध्ये, नागपूरच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष RSSचा उमेदवार उडून येणार नाही, निवडून येणार नाही, याची दक्षता आम्ही घेणार आहोत. ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. ती आपण भूमिका या निवडणुकीमध्ये अदा कराल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय सेवा.